प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला राजमाची भाजी करून दाखवणार आहे। मी कशी करते माझ्या पद्धतीने दाखवणार आहे मी। हा बघा, मी हा राजमा उकडून घेतलेला आहे। जवळजवळ 10-12 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत त्याला मी। आणि राजमा रात्री मी भिजत घातलेला, त्याच्यामध्ये मीठ घालून ठेवलेलं। आणि आता एक कांदा इथे घेतलेला, एक टमाटर घेतलेला आहे। हे कांदा खोबऱ्याचे वाटण घेतलेले, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, थोडी कोथिंबीर आणि आपले हे रोजचे वापरण्यात येणारे मसाले आहेत। तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे आता मी गॅस चालू केलेला आहे। आपला कढई ठेवली आहे गॅसवर। इथे मी 1 चमचा आपलं एवढं तेल टाकते आहे। तेल चांगलं गरम होऊ दे। आपलं तेल गरम झाल्यानंतर मग जिरं वगैरे टाकायचं। इथे पाणी मी उकळत ठेवलेलं आहे। गॅस बंद करते। इथे मी जिरं टाकलेलं आहे। जिरं आता आपलं चांगलं हे झालं तेलामध्ये। आता याच्यामध्ये मी एक कापून घेतलेला कांदा, तो चांगला तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे गुलाबी कलर होईपर्यंत। गॅस थोडासा स्लो ठेवला, मीडियम केला मी। 2 मिनटं कांदा चांगला व्यवस्थित आपण परतून घ्यायचा आहे। इथे आता आपला टमाटर एक घेतला होता मी, तो पण चांगला व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा आपल्याला। आणि थोडा टमॅटो शिजण्यासाठी मी चिमटीभर एवढंसं मीठ टाकते। टमॅटो आणि कांदा थोडा लवकर शिजावा आणि त्याची म्हणजे अशी चांगली ग्रेव्ही होते, व्यवस्थित तेलात भाजला जातो, व्यवस्थित नरम होतो कांदा टमाटर। म्हणून थोडंसं मी इथे मीठ टाकलेलं आहे आणि 5 मिनटं याला मी चांगलं व्यवस्थित परतून घेणार आहे। आता याच्यात मी आपली ही पेस्ट टाकते आहे अद्रक मिरची लसूणची, आणि तेलात जरा ती परतून घ्यायची आहे। मीडियम केल्या गॅसने व्यवस्थित परतून घ्यायची आहे। राजमा लवकर शिजत नाही म्हणून 10 ते 12 किंवा 8-9 शिट्ट्या काढा। मी तुम्ही 10-1 शिट्ट्या काढलेल्या आहे। रात्री मीठ घालून ठेवलं होतं भिजत घालताना राजमामध्ये। आता याच्यामध्ये आपला हा गरम मसाला, बेडगी मिरचीचं लाल मिरची पावडर, हळद आणि 2 छोटे चमचे आपले मालवणी मसाला, हे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचे आपण। पाणी लागलंच कमी म्हणून गरम करून ठेवलेले। थोडंसं ह्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून एवढं गरम पाणी टाकले, जेणेकरून आपला मसाला हे होऊ नये, करपू नये म्हणून। चांगला व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं आपल्याला। हा 2 मिनटं हे बघा। आता मी हे जे वाटण घेतलं होतं कांद्या खोबऱ्याचं ते टाकते। हा व्हिडिओ माझा आहे, तुम्ही बघू शकता कांद्या खोबऱ्याचं वाटण कसं केलं आहे मी ते। हे चांगलं व्यवस्थित तेल सुटू तोपर्यंत मसाला आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे। तर गॅस मी स्लो करते। हे बघा, साईडनी आपल्या ह्याला मसाल्याला मस्तपैकी तेल सुटलेलं मी झाकण ठेवलं होतं। आता आपला हा इथे राजमा
तर हे 1 ग्लास पाणी केलेलं गरम करून ते घेतलं आणि याच्यावर मी झाकण टाकते, ठेवते. याच्यात मी आता मीठ टाकते चवीपुरतं आणि 5 ते 6 मिनिटं मी याच्यावर झाकणच ठेवणार आहे. चवीपुरतं मीठ. ह्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला टिप्स सांगितलेले आहेत. राजमा भिजवताना काय करायचं आहे, राजमा भिजवताना मीठ टाकायचं आहे आणि सकाळी उठून राजमा चांगला धुवून स्वच्छ 2-4 पाण्यामध्ये धुवून त्याला 10 ते 12 शिट्ट्या काढायच्या आहेत. सोडा घालू नका, सोड्याने पोट आपलं खराब होतं म्हणून मी सोडा वगैरे काय घातलेलं नाही. मीठ घालून ठेवलं की ते चांगले फुलतात आणि शिजतात पण लवकर. तर अशी ही टिप्स आहेत माझ्या, ह्या 2 मी टिप्स दिलेल्या आहेत तुम्हाला. बाकी तुम्ही कशी राजम्याची भाजी करता ती माझ्याशी शेअर करा, मला आवडेल. तर चला आपण इथे होते 5 मिनटं मी गॅसवर झाकण ठेवलेलं आहे कढईवर. आपला राजमा चांगला व्यवस्थित मसाला तो शिजून दे. 5 मिनटं आपली झालेली आहेत. बघा मस्तपैकी आपल्या राजमाची भाजी छानपैकी झालेली आहे. अशी मी कोथिंबीर टाकली आहे इथे आणि आपली ही मस्तपैकी छान चमचमीत अशी राजम्याची भाजी झालेली आहे. तर चला तुम्हाला सर्व करते खाण्यासाठी. गॅस मी इथे बंद करते. हे बघा आपली मस्तपैकी ही राजमाची भाजी झालेली आहे छानपैकी. हे बघा मस्तपैकी गरमागरम. ह्याच्यावर तुम्ही चपाती वगैरे खाऊ शकता, भात वगैरे पण, भाताबरोबर पण ही भाजी खूप छान लागते. ही बघा. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील तुम्हाला. धन्यवाद.